आजच्या कथेचे नाव आहे शिवाजी महाराजांचा स्त्रियांप्रती आदर. शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धाच नव्हते, तर एक अत्यंत न्यायप्रिय, उदारमतवादी आणि स्त्रियांप्रती अपार आदर बाळगणारे राजे होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी नेहमीच स्त्रियांचा सन्मान राखला. त्यांचा हा दृष्टिकोन त्या काळच्या समाज व्यवस्थेला खूप पुढारलेला वाटायचा. ही एक अशीच घटना आहे जी त्यांच्या स्त्री सन्मानाच्या तत्वज्ञानाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हा प्रसंग घडतो सन 1661च्या सुमारास. शिवाजी महाराजांनी कोकणातील एका महत्वाच्या किल्ल्यावर यशस्वी आक्रमण करून तो जिंकला. त्या मोहिमेत एका पराजित सुभेदाराची सुंदर कन्या मराठा सैनिकांच्या ताब्यात आली. त्या कन्येचा चेहरा अत्यंत तेजस्वी होता आणि तिचे सौंदर्य पाहून काही सैनिक तिच्याबद्दल अनुचित बोलू लागले. काहींनी तर सुचवले की महाराजांनी तिला आपल्या हरामात समाविष्ट करावे, कारण ती राजघराण्यातील असल्यामुळे तिचा उपयोग राजनैतिक हितासाठी होऊ शकतो. परंतु शिवाजी महाराजांचा विचार या सगळ्यांपेक्षा वेगळा होता. जेव्हा त्यांच्यासमोर त्या कन्येला आणले गेले तेव्हा महाराज तिच्याकडे डोळे भरून पाहिलेही नाही. त्यांनी तिला सन्मानाने बसवले आणि अत्यंत सौम्य व प्रेमळ स्वरात तिला विचारले, बाई, तुम्ही घाबरू नका. इथे तुम्हाला कोणतीही हानी पोहोचणार नाही. तुम्ही आमच्या आईसारख्या आहेत. त्यांनी पुढे आपल्या सैनिकांना फरमान दिले की हिचा सन्मान राखा आणि तिला तिच्या वडिलांच्या घरी सुखरूप पोहोचवा. जर कोणी तिच्या सन्मानाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला कठोर शिक्षा करण्यात येईल. महाराज स्वतः त्या युवतीला सुवासिक वस्त्र, दागदागिने आणि संरक्षण पुरवून तिच्या घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करून दिली. ही गोष्ट पाहून त्या युवतीच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, राजानो, तुमच्या या उदात्त वृत्तीबद्दल मी ऋणी आहे. तुमच्यासारखा राजा या देशाला मिळाल्याबद्दल आम्ही धन्य आहोत. ही एकच गोष्ट नव्हे, तर शिवाजी महाराजांनी नेहमीच आपल्या स्वराज्यात स्त्रियांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. त्यांचा स्पष्ट आदेश होता की युद्धामध्ये जिंकलेले प्रदेश लुटताना कोणीही स्त्रियांना स्पर्श करणार नाही. जर कोणी त्यांचे हे उल्लंघन करत असेल तर त्याला कठोर शिक्षेस सामोरे जावे लागेल. त्यामुळेच त्यांच्या कारकिर्दीत कोणतीही स्त्री सुरक्षिततेच्या बाबतीत भीतीने जगली नाही. शिवाजी महाराजांचा आदर्श इतका प्रभावी होता की त्यांच्या मावळ्यांनाही हे शिकवले गेले, आईसारखी स्त्री, बहिणीसारखी स्त्री, मुलीसारखी स्त्री हीच खरी संस्कृती. आजही जर आपण स्त्रियांप्रती आदर कसा असावा हे शिकायचं असेल तर शिवाजी महाराजांचा हा प्रसंग आपल्याला योग्य दिशा दाखवतो. त्यांच्या न्यायप्रिय आणि उच्च नैतिकतेतून आपण आजच्या समाजातही अनेक गोष्टी शिकू शकतो. शिकवण. शिवाजी महाराजांच्या या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की खरे शौर्य हे केवळ शत्रूंवर विजय मिळवण्यात नसते, तर दुर्बल, विशेषतः स्त्रियांना आदराने वागवण्यातही असते. स्त्री ही शक्ती आहे, माता आहे, संस्कृतीची वाहक आहे आणि तिचा सन्मान राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जय श्री